नमस्कार शेतकरी मित्रांनो. थोडा पाऊस झाला असल्यामुळे उसाला खत टाकायला चालू आहे. त्याच्यात खताचं प्रमाण युरिया 2 घेतलेलं आहे 1 एकरसाठी. पुन्हा DAP 1, 10-26-26-1, पोटॅशचं 1 पोतं आणि सुपर पावडरचे 2 पोते घेतलेले आहेत. आता मिक्स करायला चालू आहे खत. जास्त पाऊस नाही इकडे, पण थोडाच आहे. पण आता खत मिक्स करून घ्यायला चालू आहे. आता 10-26-26चं पोतं उलटलेलं आहे आता खताचं. ही सर्व योग्य प्रकारे मिश्रण करावं लागतं त्याचं. आता 10-26-26चं झाल्यानंतर आता सुपरचं पोतं घ्यायला चालू आहे आता. ते थोडं पावसामुळे घट्ट झालेलं आहे सुपर. त्या पोत्यातलं खत पण निघत नव्हतं, त्याच्यामुळं पोतं असं फाडून घेतलेलं आहे. खूप घट्ट झालता खत. बघा मित्रांनो, खूप दिवस झाला आणून ठेवून खताला. खत हा व्यवस्थित जागी ठेवावा लागतो. थोडं थंड हवेला जर राहिलं तर असं होते, त्याचं घट्ट प्रमाण होते जास्त. सुपर आता टाकून झाल्यानंतर आता एरियाचं पोतं उलटायला चालू आहे. युरिया आणि आता पोटॅशचं आणलेलं आहे पोतं. पोटॅशचं पण 1 पोतं टाकून घेतलं आता.
तर पोटॅश पण मिक्स करून झालेला आहे आता. तर खोऱ्याच्या साहाय्याने मिक्स करायला चालू आहे खत. पूर्ण खत असा मिक्स करून घ्यायचा, पूर्ण खालीवरी करून घ्यायचा, म्हणजे एक समान मिक्स होतो खत. योग्य प्रकारे मिश्रण करायचे त्याचं. हाताने मिक्स करायला खूप त्रास होतो जरा, त्याच्यामुळं खोऱ्याच्या साहाय्याने करायचं मित्रांनो, जेणेकरून टाईम पण वाचतो आपला आणि हाताला पण काही होत नाही आणि खत पण व्यवस्थित मिक्स होतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिक्स करायला चालू आहे खत. हाताने एवढ्या लवकर मिक्स होत नाही, खोऱ्याने लवकर होतो मिक्स. अशा प्रकारे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे खताचं, आणि आता हे खत कालवल्यानंतर ऊसाला टाकण्यासाठी चालू करायचं आहे. आता खत मिक्स झाल्यानंतर तो घेऊन आता प्रत्येक सरीमध्ये एक समान खत टाकून घ्यायचं आहे आता. तरी मित्रांनो, अशा प्रकारे खत मिक्स करून घेऊ शकता आपण. एकदम